अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येणार ही असणार सप्टेंबरची तारीख. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. मी शब्द देतो या तारखेला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. ज्या लोकांनी लेट फॉर्म जरी भरले असतील, ज्यांना काही अडचण जरी आली असेल, पण त्यांना देखील आता पैसे येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. तर एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी याविषयी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील याविषयी त्या ठिकाणी भाष्य केलं होतं. त्यांनी देखील एक तारीख दिली होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी याविषयी तारीख सांगितली होती आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील एका तारखेविषयी त्या ठिकाणी माहिती दिलेली होती. तर अशाच माहितींमधून आपण एक क्लिअर कट तारीख त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय आता तारीख जाहीर झालेली आहे, आता प्रतीक्षा संपलेली आहे. महिलांना याच दिवशी पैसे येणार आहेत. काय हे तीनही नेते काय म्हणालेले आहेत, काय याविषयी चर्चा सुरू होती, काय कोणती तारीख जाहीर झालेली आहे याविषयी क्लिअर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आपण डायरेक्ट त्यांच्या तोंडूनच, म्हणजे सभेमध्ये ते काय म्हटलेले आहेत ते आम्ही तुम्हाला ऐकून दाखवणार आहोत. आमची स्वतःची माहिती काही सांगणार नाही आहोत, पण डायरेक्ट त्यांनी काय तारखा जाहीर केल्या. वेगवेगळ्या सभेंमध्ये वेगवेगळे नेते त्या ठिकाणी बोलत असतात, वेगवेगळ्या सभांमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, पण तारीख एकच आलेली आहे. त्यामुळे ही तारीख 100% फिक्स असणार आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण उरलेलं नाही आहे. कोणती ती तारीख असणार आहे याविषयी डिटेल आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी जे देवेंद्र फडणवीस जे आहेत उपमुख्यमंत्री, ते काय म्हणाले, तर ते एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना, बांधकाम कामगारांच्या योजनेविषयी माहिती देत असताना ते असं म्हणाले की ऑगस्ट सप्टेंबरचे जे पैसे आहे लाडके बहिणींना या महिन्याच्या अखेरीस आपण देणार आहोत. होय, फडणवीस साहेब असं म्हणाले की ज्या लोकांनी 31 सप्टेंबर, आता इथे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण काय होतंय, फॉर्म भरून झालंय, सगळं झालंय, पण तरी पैसे आले नाही. तर त्यामध्ये ही अडचण मागे आली होती. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑगस्टच्या अखेरीपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले असतील तर त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर मग आता अशा काही महिला आहेत की ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही, त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, त्यांचं बँक लिंकिंग आहे, आधार लिंकिंग, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मग त्यांना पैसे का नाही आले, तर याविषयी देखील एक माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे. तुम्हाला पैसे का नाही आले आणि आता काय करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पैसे येतील. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय, जे आपले मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे, तर यांनी देखील या योजनेविषयी बोलत असताना एका कार्यक्रमात याविषयी देखील एक माहिती दिली होती. तर ती देखील काय माहिती आहे ती समजून घेऊयात. आणि लगेच आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या काय म्हणाल्या, त्या अजितदादा पवार काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, त्याविषयी आपण तर सांगितलेलंच आहे. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. काय ती तारीख आहे त्याविषयी आपण डायरेक्ट समजून घेऊयात. सगळ्यात आधी पाहूयात की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काय म्हणाले. 30 सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. यानंतर एका विशेष सभेत बोलत असताना श्री आदितीताई तटकरे यांनी, ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत, यांनी देखील एका तारखेविषयी त्या ठिकाणी एक चर्चा केली होती. तर काय तारखेविषयी त्यांनी सांगितलं ते तात्काळ तुम्ही समजून घ्या. लगेच आपण अजितदादा पवार त्या ठिकाणी काय म्हणाले, त्यांनी तर डायरेक्ट चेकवर सही केलेली आहे हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे तारखेचं गणित आता डायरेक्ट क्लिअर झालेलं आहे. आता शंका उरलेली नाही, पैसे आल्याशिवाय आता राहणार नाही. पाहूयात काय म्हणाल्यात आदिती तटकरे. आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. आता यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांनी यांच्या स्टाईलमध्ये त्या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलत असताना डायरेक्ट सांगितलं की, म्हणजे फार आतली बातमी, की त्यांनी चेकवर देखील सही केलेली आहे. आता पैसे यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याआधी तुमचे पैसे आधी. आता अजितदादा पवार काय म्हणाले ते आपण समजूनच घेऊ. ते डायरेक्ट क्लिप आम्ही लावून दाखवणार आहोत, त्यावरून तुम्हाला डेटचा अंदाज लगेच येणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा संपलेली आहे. ते देखील तेच म्हणाले आहे, पण ते काय म्हणाले, पण तत्पूर्वी काय आलं की पूर्वी जे पैसे आले नाही तर त्याच्या मागचं कारण काय होतं ते तात्काळ समजून घ्या, नाही तर पुढचे पैसे येणार नाही. तर काय होतंय, पूर्वी जे 14 ते 17 ऑगस्टपर्यंत जे पैसे आले तर त्यामध्ये म्हणजे पहिला हप्ता जो पडला तर तो त्यासाठी अंतिम तारीख ठरवण्यात आलेली होती 31 जुलै. म्हणजे ज्या महिलांचे 31 जुलैपर्यंत फॉर्म अप्रूव्ड झाले होते, त्याचबरोबर ज्यांचं आधार आणि बँक लिंकिंग 31 जुलैच्या आधी झालं होतं, तर त्याच महिलांना 14 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान, म्हणजे जो पुण्यामध्ये कार्यक्रम झाला, तर त्याच्यामध्ये पैसे आले. म्हणजेच काय की त्यामध्ये जुलै, त्याचबरोबर म्हणजे 2 महिन्याचे 3,000 रुपये त्या ठिकाणी आले होते. पण मग काय आलं, नंतर बऱ्याचशा जी तारीख होती त्यावेळेस तर ती 31
जुलैपर्यंतच ठेवण्यात आली होती. मग काय आलं की बऱ्याचशा महिलांचे फॉर्म भरायचे राहिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विचार केला की आपल्याला जास्तीत जास्त महिलांना लाभ द्यायचा आहे, म्हणून त्यांनी तारीख वाढवली. तारीख केली 31 ऑगस्ट. फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आली 31 ऑगस्टपर्यंत. मग काही महिलांनी एक तारखेला 1 ऑगस्टला फॉर्म भरले, काहींनी 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट असे फॉर्म भरत गेले. आणि मग फॉर्म भरल्यानंतर एक मोठी अडचण त्यामध्ये आली आणि मग त्यानंतर परत 29 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी परत पैसे यायला सुरुवात झाली. 3-3 हजार रुपये आले, पण त्यातही काही महिलांना पैसे आले नाही. त्यातच महिलांना पैसे आले पण बँकेने कट करून घेतले. ते पैसे मागे येणार आहेत, त्याविषयी देखील आपण माहिती लगेचच देणार आहोत. पण अजितदादा पवार यांनी डायरेक्ट डिक्लेअर केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे, चेकवर सही झालेली आहे, एक आकडा मोठा सांगितलेला आहे. तितका मोठा आकडा म्हणजे आता प्रत्येकाचं त्यामधनं पैसे येऊ शकतात. पण काय आलं नेमकं प्रॉब्लेम काय आला, जे 29 ते 31 म्हणजे जो दुसरा हप्ता होता 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट त्यामध्ये कोणाला पैसे आले तर त्यासाठी अंतिम तारीख होती 24 ऑगस्ट. म्हणजे 24 ऑगस्टपूर्वी तुमचा फॉर्म अप्रूव्ड होणं आवश्यक होतं. म्हणजे फॉर्म मंजूर असणं गरजेचं होतं, फॉर्म पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू नसणं गरजेचं होतं, तुमच्या बँक खात्याला आधार लिंकिंग असणं अतिशय गरजेचं होतं. ते जर नसलं झालं असेल तर त्यामुळे कदाचित तुम्हाला त्यावेळेस पैसे आले नसतील. मग आता त्यानंतर लगेचच अजितदादा पवार जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते काय म्हणाले याविषयी ते क्लिअर आपण समजून घेऊ. कोणता चेक होता, काय कशा पद्धतीने त्यांनी सही केली, काय क्लिअर कट सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आता सप्टेंबरची तारीख जी आहे तर त्या तारखेमध्ये पैसे येण्यासाठी एक अंतिम तारीख जे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते काय म्हणाले तीही क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार. पण तत्पूर्वी अजितदादा पवार काय म्हणाले याविषयीची क्लिप आपण लगेच ऐकून घेऊयात. अजून आम्हाला पैसे मिळाले नाही, काळजी करू नका. पवारचा वादा आहे. काल मी 4,600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय. तर अशाच पद्धतीनं अजितदादा पवार बुलढाण्याच्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की राज्याचे जे त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे हे असल्यामुळे ते 4,600 कोटी रुपयाच्या चेकवर त्यांनी सही केलेली आहे. आणि ते देखील म्हणाले आहे की लवकरच म्हणजेच त्या ठिकाणी या महिन्याच्या अखेरीपर्यंतच आपण एक जो कार्यक्रम आहे तो कदाचित यामध्ये जो कार्यक्रम पहिला पुण्याला नंतर नागपूरला झाला तर तसाच कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि तो कार्यक्रम झाला की तिथूनच त्या ठिकाणी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये आतापर्यंतचे सर्व पैसे तसेच आधीचे आले असतील तर उरलेले पैसे अशा पद्धतीने येणार आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही सांगितलेलं आहे की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या आधीचे पैसे येऊन जातील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे देखील मिळणार आहे. तर असं देखील त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना असंही म्हणाले की लोकांनी कितीही प्रयत्न केला विरोधकांनी तरी देखील आम्ही योजना बंद पडू देणार नाही, हा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता योजनेच्या बाबतीतल्या सर्व शंका दूर झालेल्या आहेत. तारीख तुम्हाला समजलेली आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध नेते वेगवेगळ्या सभांमध्ये बोलत असतात पण तारखेमध्ये एक त्या ठिकाणी एक कॉमन गोष्ट आलेली आहे ती म्हणजे अंतिम या महिन्याच्या एंडच्या आधीपर्यंत म्हणजे 4-5 दिवसामध्येच आता पैसे येणार आहेत. तर ही होती महत्त्वाची माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.